नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये। टमाट्याची एकदम झणझणीत ही चटणीचा दुसरा प्रकार मी इथे टाकते आहे। तर त्यासाठी टमाटे इथे गॅसवर भाजत ठेवले होते, त्यावर मिरच्या पण तिखटवाल्या टाकलेल्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या न सोलताच इथे मी ठेवून दिलेल्या आहे भरपूर। आणि यापूर्वी अशीच एक टमाट्याची सेम चटणी टाकली आहे, थोडा वेगळा प्रकार आहे, ती पण तुम्ही व्हिडिओ बघा, तो पण खूप टेस्टी लागली होती आणि त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी देते आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता मी इथे टमाटे सगळे व्यवस्थित भाजून घेणार आहे, त्याची स्किन निघायला लागली आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर लसूण आणि मिरच्या पण अशा भाजून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर सगळी स्किन पील ऑफ करून घ्यायची आहे। त्याचबरोबर लसणाची पण जी वरची स्किन होती तिला पण ऑटोमॅटिकच तिला दाबलं तरी ती निघून जाते भाजल्यामुळे, बघू शकता तुम्ही। साल असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला आता आपल्याला शेंगदाणे गरम करत भाजायचे आहे। कढई गरम करत ठेवून त्यामध्ये आता शेंगदाणे असे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहे, जळू द्यायचे नाही बिलकुल, नाही तर मग टेस्ट सगळी खराब होते। तर शेंगदाणे आता भाजून झालेले आहे व्यवस्थित आणि जे टमाटे आणि त्याचे साल काढून झालेले होते त्याला तुम्ही मॅश करू शकता, हाताने करू शकता, रस्सम जसं बनवतात तसं, किंवा मग मॅशरने मॅश करू शकता। मी सरळ मिक्सरला आज इथे कोर्सली ग्राइंड करून घेणार आहे, त्यामुळे मिक्सरमध्ये हे टाकून देते आहे असंच। आणि त्याचबरोबर जे आपण शेंगदाणे भाजलेले होते ते पण मी इथे टाकती आहे आणि एकदम जाडसर असं मी इथे फिरवून घेतलेलं आहे, एक दोनच चक्कर मारलेला आहे मिक्सरला। आता त्याच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर याच्यात मोहरी आता भरपूर टाकायची आहे, कारण टमाट्याची चटणीला मोहरीच छान लागते, आणि जिरे पण टाकायचे आहे थोडेसे। त्यानंतर जी हळद टाकून जी भरड केली होती ती आता याच्यात टमाट्याची भाजलेली टाकून द्यायची आहे आणि असं सुंदर वास एकदम घरामध्ये येतो आहे आणि खायला पण खूप छान लागते ही चटणी। मीठ टाकून द्यायचं आहे चवीनुसार। त्याचबरोबर तुम्हाला गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गूळ पावडर किंवा साखर टाकू शकता। मला शक्यतो आवडत नाही, पण मी दाखवण्यासाठी तुम्हाला इथं मग फक्त अगदी थोडीशी अशी चिमूट 2 चिमूट साखर इथे मी टाकणार आहे, कारण मला तिखटच ही चटणी आवडते। जे झणझणीत मिरचीचा वास सुटलेला आहे तर तिखटानेच ती छान लागते। तुम्ही खाऊ शकता ही मस्त गरम गरम बाजरीच्या, ज्वारीच्या, नाचणीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर, भातात कालवून पण छान लागते आणि कंट्रोल होत नाही आहे की मस्त ही चटणी तिखट अशी छान झालेली आहे झणझणीत। तर नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी। तर मनीज रेसिपीला लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा। तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।